Hello student, good evening. कसे आहेत? बरे आहेत ना? Yesterday we have studied the formulae of integration and derivation and trigonometric functions. Do you know the trigonometric functions? What is the online विचारतो मी तुम्हाला. तुम्ही आपल्याजवळ वही घ्या. You take notebook and write sin square theta plus cos square theta is equal to 1. त्याचे 3 फॉर्म्युले होतात. राईट डाऊन 3 फॉर्म्युले. डिपेंड ऑन धिस 1 फॉर्म्युला. कळ? ओके, बरं. दुसरा आता फॉर्म्युला विचारतो तुला ऑनलाईनच. तुम्ही 1/sin थीटा बरोबर टिंब काय होईल? कोसेक थीटा होईल. 1/cos थीटा सेक थीटा होईल आणि 1/tan थीटा कॉट थीटा. म्हणजे असं रिसाईट करत गेलं की तुम्हाला ते ध्यानात दिसेल. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं जिथे तुम्ही स्टडी करत आहात तिथे ड्रॉइंग जो पेपर आहे ना, फुल स्केप बरं का, ताव का, तिथे असे फॉर्म्युले, सर्व प्रकारचे फॉर्म्युले, एरिया ऑफ द सर्कल, पाय आर स्क्वेअर, what is the formula of circumference? C is equal to 2 pi r. What is the value of pi? 22/7 किंवा किती 3.14. असे सहजासहजी येणारे ते दररोज असे रिचार्ज करत जायचे, फॉर्म्युले लिहून ठेवायचे. अरे स्टडी फार चांगला आहे. कष्टाचं फळ हे कष्टाने घ्यायचं, घामाने. त्यामुळे कष्ट केले किती सवय लागते आणि तुम्ही चांगले बनतात. आज आपण बघा डिटर्मिनंट फाइंड ए इनवर्स. ए इनवर्स हा 10वीला आहे, 11वीला आहे आणि 12वीला पण आहे. 3 वर्गांसाठी आहे, लक्षात ठेवा. ए इनवर्स. आणि ए इनवर्स कसा काढतात हे लक्षात ठेवा. फाइंड ए इनवर्स. ए इज इक्वल टू डिटर्मिनंट बघा 1 2 3 0 1 4 5 6 0. आता हे कॉलम आहेत. 2 1 6 3 4 0 हे कॉलम आहेत आणि 1 2 3 0 1 4 5 6 0 रो आहे. किती रो आणि किती कॉलम आहे? 3 रो आणि 3 कॉलम आहेत. 2 रोज आणि 2 कॉलमचा आपण ए इनवर्स काढायचं शिकलात, बरोबर. आता 3 रोज आणि 3 कॉलमचं ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट डिटर्मिनंट ए. मग आता या ठिकाणी आपल्याला इथे डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 1 2 3 0 1 4 5 6 0 हे रो आहे. रो 1 रो 2 रो 3 C1 C2 C3. मग आपल्याला 1 हा 1 तर काय राहिले 1 4 आणि 6 0. 1 0 जार 0 6 4 जार 24 0 वजा 24. आता मायनस प्लस मायनस प्लस, इथं प्लस इथं मायनस इथं प्लस. आता -2 बघा इथे -2 म्हटलं तर 0 5 4 0 0 0 5 4 जार 20 -2 0 -20. आता +3 हे बघा +3 म्हटलं तर 6 0 जार 0 5 1 जार 5 म्हणजे 0 -5. काय होईल मग आता त्याचं? इथं -24 राहते. 24 1 24. हे मायनस मायनस प्लस झाले. 20 दुने 40 झाले का 40. आणि हे प्लस मायनस मायनस झाले. 5 3 किती 15 5 3 जार 50 झालं. मग आता -24 + 40 -15 म्हणजेच +40 आणि 24 आणि 15 39. 40 - 39 = 1. म्हणजे उत्तर किती आलं? 1. 2 मार्कासाठी मित्र. इनवर्स उद्या काढू, पण हे 2 मार्कासाठी आपण सोडवलेलं आहे. आता दुसरा जो आहे त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर ज्या वेळेस 0 जर याची किंमत आली तर आपल्याला डिटर्मिनंट काढता येणार नाही. 0 नसेल तर काढता येते. मग आता
कॉलम बघा 3 चे, रो पण 3 चे. मग आता किती 3 0 हजार 3 5 1 5 बघा 3 1 हे बघा 3 1 5 0 -4 2 3 5 0 2 3 5 0. नंतर आता 2 3 3 1 2 3 3 1 असं लिहिता आलं पाहिजे मित्र. असं पट्टी धरायची आणि अशी म्हणजे 3 1 5 0 3 1 5 0. आता दुसरा 4 आहे, 4 वर पट्टी ठेवायची 2 3 5 0 2 3 5 0. आता लास्टला 3 वर पट्टी ठेवायची 2 3 3 1 2 3 3 1. आता मायनस करायचे 3 0 3 0 -5 1 1 इंटू 0 -5 -4 प्लस मायनस प्लस -4 इंटू -4 इंटू 0 -15 0 -15 एक नाही. नंतर ह्याच्यावर पट्टी +3 हे बघा +3 म्हटलं बे एक बे 3 3 9 2 वजा 9 2 वजा 9. मग शून्यामधनं 5 गेले, वजा 5 राहिले. वजा वजा किती झाले, अधिक झाले का 15 चौक 60 वजा वजा अधिक 60 झाले. वजा 5 -5 प्लस 60 आहे का नाही. आणि प्लस मायनस मायनस हे मल्टिप्लिकेशन आहे. 7 मायनस आहे आणि +3 आहे. 7 3 जार -21 आणि म्हणून -21 झाले. मग आता -21 आणि -5 किती झाले, -26 झाले. म्हणजे 60 -60 -26 34. 2 मार्कासाठी 12वीला 10वीला 11वीला 100% आहे. समजलं प्रत्येकाला. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. आता 11वी 12वी 10वीचं चांगल्या प्रकारे सुरुवात होणार आहे. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सर्व काही, इंग्लिश. ओके. थँकफुल टू यू सी.